यानंतर एक मोठी बातमी बघूयात। शपथविधी लवकर कुणी करायला लावला असं लोक विचारतायत, असं उदय सामंत म्हणाले। दुःखद घटनेनंतर लवकर शपथविधी होणं हे लोकांना आवडलेलं नाही असं संजय शिरसाट म्हणाले होते। त्यामुळे लोकभावना मांडली, कुणाचा गैरसमज झाला असेल तर देणं घेणं नाही असं देखील शिरसाट म्हणाले। सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री होणं याच्यामध्ये कोणाला वाईट वाटलं असेल तर अजिबात भाग नाही, पण इतक्या लवकर का झालं, हे करायला लावलं का किंवा कोणी करून घेतंय का, अशा पद्धतीच्या शंका आम्ही काढत नाही आहोत। तुम्ही जर सोशल मीडियावर गेला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी बघत असताना खाली येणाऱ्या जर तुम्ही कमेंट्स बघितल्या तर या महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोकांच्या मनातल्या शंका आहेत। त्याच्यावर बाकी कुणी काय म्हटलं याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही, परंतु सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या याचं मनापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान आहे, कारण त्यांच्या समोरच मी राजकीय मोठा झालो आणि अजितदादांचा वारसा त्या नक्की पुढे घेऊन जातील हा देखील विश्वास। दुःखद घटना घडली ना तर इतक्या लागोलग शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसाला पटलेलं नाहीये, म्हणून मी त्यावेळेला ते केलेलं, माझी भावना जी होती ती मी व्यक्त केली। त्यात काय कोणाचा गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणे घेणे नाही, परंतु जनभावना ज्याला म्हणतात ती मांडायचा आम्ही प्रयत्न करतो।